हा चला तर बघा आपण प्लेनचा शेवटचा पार्ट पाहतोय. सुरुवातीच्या पार्ट मध्ये आपण 5 वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये प्लेनचे इक्वेशन कसं लिहायचं ते बघितलं. त्यानंतर आपण काल बघितलं की दोन प्लेन मधला अँगल हा अॅक्यूट अँगल डिफाईन केलेला असतो आणि अॅक्यूट अँगल बिटवीन टू प्लेन्स इज नथिंग बट अॅक्यूट अँगल बिटवीन द नॉर्मल्स ऑफ दॅट टू प्लेन्स. मग ज्यावेळेस तुम्हाला दोन प्लेन मधला अँगल अॅक्यूट अँगल फाइंड आउट करायला सांगितलं त्यावेळेस दोन प्लेनचे इक्वेशन दिलेलं असेल. प्लेनचे इक्वेशन कसं असतं r बार डॉट n बार इज इक्वल्स टू d. हे जनरल इक्वेशन ऑफ प्लेन आहे आपलं पहिल्या केस मधलं. याच्यामध्ये n बार काय असतो नॉर्मल टू द प्लेन बरोबर. d काय असतं डॉट प्रोडक्ट असतो कुणाचा a बार आणि n बारचा. a बार काय असतो पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ऑन अ प्लेन. प्लेन वरती एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या प्लेनला नॉर्मल दिलेला असेल तर त्या प्लेनचे इक्वेशन अशा पद्धतीने लिहिले जातात. आता हे प्लेनचे इक्वेशन आहे आपल्याला दोन प्लेन पाहिजे म्हणून आपण n1 बार आणि d1 n2 बार आणि d2 घेतले. मग दोन प्लेनचे इक्वेशन आहे तुमच्याकडे. तुम्हाला ह्या दोन प्लेन मधला अॅक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. मग आपण काय डिफाइन केलं की अॅक्यूट अँगल बिटवीन प्लेन इज डिफाइंड ॲज द अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. त्या दोन प्लेनच्या नॉर्मल मधला अँगल. मग ह्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर कोणता आहे n1 बार. या प्लेनचा नॉर्मल कोण आहे n2 बार. मग त्या दोघांमधला अँगल तुम्ही डॉट प्रोडक्ट घेऊन फाइंड आउट करू शकता. जर या दोघांमधला डॉट प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला cos थीटा भेटतं आणि तो थीटा म्हणजेच काय असतो अॅक्यूट अँगल बिटवीन द टू प्लेन्स. म्हणून मग आपण n1 बार आणि n2 बार यांचा डॉट प्रोडक्ट घेतला. n1 बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू n1 into cos थीटा. cos थीटा काढायचं n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय n1 n2. याला मॉड मध्ये याच्यासाठीच टाकलं कारण की व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची आहे जेणेकरून आपण अँगल हा अॅक्यूट आपल्याला भेटून जाईल. कळते. मग आता जर ते दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील जर प्लेन दोन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट काय येणार आहे 0. कारण नॉर्मलच्या मधला अँगल 90 डिग्रीचा असेल म्हणजे दोन वेक्टरच्या मधला अँगल 90 डिग्री n1 बार आणि n2 बारचा. तर n1 बार डॉट n2 बार काय होणार आहे 0 होणार आहे. मग सगळ्यात पहिला पॉइंट आपण काल बघितला की दोन प्लेन मधला अँगल कसा डिफाइन केला जातो अॅक्यूट अँगल. दोन प्लेन मधला अँगल अॅक्यूट अँगल असतो and that is defined by cos theta is equals to n1 bar dot n2 bar divided by n1 n2 where n1 bar and n2 bar are normals of the given two planes. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की याच्यावर लिहिलेलं नाही अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेन मधला अँगल लिहायचा आहे आपल्याला. तर तो आपण कसा डिफाइन केला रे याला मिटवतो आपण. कसा डिफाइन केला लाईन आणि प्लेन मधला अँगल कसा डिफाइन केला. लाईन आणि नॉर्मल मधला जो अँगल भेटेल त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल असणार आहे लाईन आणि प्लेन मधला. काल बघितलं की नाही. हा तू समजून घे त्याला नको विचारू. हे बघा हा तुमचा प्लेन आहे आणि ह्या प्लेन सोबत या लाईननं बनवलेला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. या प्लेन सोबत या लाईननं बनवलेला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्हाला अँगल कसा तुम्ही फाइंड आउट करणार तर प्लेन आहे म्हणजे प्लेनचे इक्वेशन आहे तुमच्याजवळ r बार इज इक्वल्स टू n बार r बार डॉट n बार इज इक्वल्स टू d. आणि लाईनचे इक्वेशन काय आहे r बार इज इक्वल्स टू a बार प्लस लॅम्बडा b बार where b bar is a vector parallel to given line आणि a bar काय आहे पॉइंट ऑन द लाइन. लाइन वरचा एक पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर a bar. मग आता तुमचा जो प्लेन आहे म्हणजे n बार काय असणार आहे परपेंडिक्युलर टू नॉर्मल टू प्लेन असणार आहे जो की लाईनला इंटरसेक्ट होईल कुठेतरी. मग तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा हा तर तुम्ही जर याला जोडलं तर हा जो प्लेन आणि लाईन मधला अँगल याला जर थीटा म्हटलं तर हा होईल 90 मायनस थीटा. पण आपल्याजवळ गिवन काय आहे आपल्याजवळ गिवन आहे लाईन म्हणजे लाईनला पॅरलल वेक्टर b बार गिवन आहे आणि तुमच्याजवळ नॉर्मल चा वेक्टर गिवन आहे. मग नॉर्मल आणि लाईन मधला दोन्ही वेक्टरच आहेत. ह्या लाईनच्या जागी आपण रिप्लेस करतो b बारला कारण b बार लाईनच्या इक्वेशन r बार इक्वल्स टू a बार प्लस लॅम्बडा b बार आहे तर b बार पॅरलल असतो लाईनला म्हणून लाईनला तुम्ही रिप्लेस करू शकता b बारला. मग b बार हा वेक्टर आणि नॉर्मल n बार हा वेक्टर या दोघांच्या मधला अँगल तुम्हाला भेटून जाईल आणि त्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. आपलं टार्गेट होतं लाईन आणि या प्लेन मधला अँगल काढणं. कळतंय. मग तुम्ही काय केलं तुम्हाला हा थीटा काढायचा आहे ना मग तुम्ही ह्या दोघांमधला अँगल काढला. ह्या दोघांमधला अँगल काय येईल n बार डॉट b बार घ्यावा लागेल
मग एन बार आणि बी बार मधला अँगल 90 मायनस थीटा आहे. मग एन बारचं मॅग्निट्यूड काय स्मॉल एन लिहा, म्हणजे नुसतं एन लिहा. बी बारचं मॅग्निट्यूड काय बी, किंवा तुम्ही याला असंही लिहू शकतात मॅग्निट्यूड ऑफ एन बार आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि या दोघांमधला अँगल काय कॉस ऑफ 90 मायनस थीटा. म्हणजे तुम्हाला काय भेटणार एन मॅग्निट्यूड ऑफ एन बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. म्हणजे अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन साठी फॉर्म्युला भेटला साइन थीटा इज इक्वल टू एन बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एन बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. लक्षात ठेवा दोन्ही फॉर्म्युले खूप सोपे आहेत. अँगल बिटवीन प्लेन ज्यावेळेस फाइंड आउट करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही प्लेनच्या नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे कॉस थीटा भेटेल तुम्हाला. कळतंय का? खूप सिंपल आहे. दोन प्लेन मधला अँगल काढायचा आहे, ॲक्यूट अँगल असणार आहे आणि तो त्यांच्या नॉर्मलच्या मधला. प्लेनचे इक्वेशन दिल्यावर तुम्हाला नॉर्मल माहितीच असणार आहे जर प्लेनचे इक्वेशन्स माहिती असतील तर. बरोबर आहे? हा. मग लाईन आणि प्लेन मधला अँगल काढायचा आहे. काय करायचं, लाईनचा जो पॅरलल वेक्टर असेल, लाईनचे इक्वेशन दिले त्याच्यामध्ये पॅरलल वेक्टर तुम्हाला कळून जाईल, आणि जे प्लेनचे इक्वेशन दिले त्यात नॉर्मल माहिती, त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. फक्त इकडे साइन थीटा घ्यायचे कारण तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं दोन लाईनची कोप्लेनर असण्याची कंडिशन काय. तर दोन लाईन पॅरलल असतील तर नेहमी कोप्लेनर असतात, पण जर दोन लाईन पॅरलल नाही आहेत इंटरसेक्टिंग आहे तर त्यांच्यातलं डिस्टन्स 0 असतं. मग आपण लाईन ह्या टॉपिक मध्ये डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स बघितलं होतं. काय बघितलं होतं, a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे दोन लाईन मधलं, दोन लाईन जर कोप्लेनर आहेत, दोन लाईन जर कोप्लेनर आहेत आणि नॉन पॅरलल आहेत, काय म्हटले, these two lines are not parallel but if they are coplanar. जर ते पॅरलल नाही आहेत पण कोप्लेनर आहेत याचा अर्थ काय, लाईन्स मस्ट बी इंटरसेक्शन. लाईन इंटरसेक्टिंग असतील तर डिस्टन्स बिटवीन देम इज 0 आणि डिस्टन्स 0 म्हणजे डिस्टन्स मधलं जे न्यूमरेटर आहे ते 0 शी इक्वेट केलं आपण. मग तुम्हाला ह्या दोन लाईन दिलेल्या आहेत, मग त्या दोन लाईन कोप्लेनर आहेत की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्या दोन लाईन मधले जे पॉइंट्स आहेत त्यांचे पोझिशन वेक्टरचं सबट्रॅक्शन, वेक्टर सबट्रॅक्शन डॉट त्या ज्या दोन लाईन्सला पॅरलल वेक्टर्स आहेत त्याचा क्रॉस प्रोडक्ट आणि दोघांचा आपापसात डॉट प्रोडक्ट घेतला, तो जर 0 आला तर लाईन्स आर कोप्लेनर. मग कोप्लेनरिटीची कंडिशन कळली. बरं आता हीच कोप्लेनरिटीची कंडिशन जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर लाईनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये अशा पद्धतीने असतं. ह्या इक्वेशन मधून तुम्हाला काय कळतं, x1 y1 z1 इज एनी पॉइंट ऑन द गिवन पॉइंट ऑन द लाईन a1 b1 c1 आर डायरेक्शन रेशोज ऑफ वेक्टर पॅरलल टू द लाईन. बरोबर आहे? मग हे कार्टेशियन फॉर्म मधलं लाईनचे इक्वेशन, तुमच्याकडे दोन लाईन दिलेले आहेत, ह्या दोन लाईन कोप्लेनर आहेत की नाही बघायचं. सेम तुम्हाला माहिती कंडिशन तर हीच आहे कोप्लेनरिटीसाठी. मग a2 बार मायनस a1 बार म्हणजे काय, ते जे दोन लाईनवरचे दोन पॉइंट आहेत त्यांच्या मधला डिफरन्स आहे. म्हणून आपण डिटरमिनंट मध्ये पहिली रो काय घेतली, x2 x1 y2 हे हा डॉट हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे की नाही, हा एक वेक्टर डॉट या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट a बार डॉट b बार क्रॉस c बार आहे की नाही. आणि मग याचा आपण डिटरमिनंट कसं लिहितो, बाहेरचा जो वेक्टर आहे त्याची पहिली रो, आतमध्ये जे दोन वेक्टर आहेत सेकंड रो थर्ड रो. मग a2 बार मायनस a1 बार म्हणजे काय, x2 x1 y2 y1 z2 z1. b1 बार म्हणजे काय, b1 बार वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत म्हणजे त्याचे कंपोनेंट्स आहेत a1 b1 c1. आणि b2 बार म्हणजे काय, a2 b2 c2. हे जर डिटरमिनंट इक्वल टू 0 झाला तर समजायचं त्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत. बरं आता दोन लाईन्स कोप्लेनर आहेत तर ऍक्च्युअली ज्यावेळेस दोन लाईन्स तुमच्याजवळ असतात त्यावेळेस त्या एका प्लेनला डिटरमाइन करतात, त्या एका प्लेनला डिटरमाइन करतात. मग जर तुम्हाला त्या प्लेनचे इक्वेशन पाहिजे असेल, आता जसं ह्या केसमध्ये ह्या दोन लाईन जर कोप्लेनर आहेत आणि ह्या दोन लाईनच्या प्लेन मध्ये लाय करतात, त्या प्लेनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार इक्वेशन, प्लेनचे इक्वेशन आपण कसं लिहितो, r बार डॉट n बार इज इक्वल टू d. बरोबर आहे? मग r बार तर येणारच आहे प्लेनच्या इक्वेशन मध्ये, पण त्या दोन लाईन्स वरती तुमच्याकडे दोन पॉइंट दिलेले आहेत a1 बार a2 बार, दोन्ही पैकी कोणताही एक पॉइंट तुम्ही घेऊ शकता. लक्षात येते का? आपण इक्वेशन कसं लिहितो प्लेनचं, r बार मायनस a बार डॉट नॉर्मल इज इक्वल टू 0. मग हेच पुन्हा काय होतं, r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार आणि मग पुढे जाऊन ते d बनतं. बेसिक इक्वेशन असं लिहितो की नाही आपण प्लेनचं. मग इथं काय केलं तुम्ही, r बार मायनस a1 बार प्लेन वरती ह्या दोन लाईन्स आहेत म्हणजे दोन पॉइंट्स आहेत तुमच्याकडे प्लेनवरचे, तुम्हाला एकाच पॉइंटची गरज असते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही r बार मायनस a2 बार लिहू शकता कारण हा सुद्धा पॉइंट प्लेन मध्येच आहे. आणि ह्या दोन्ही लाईन्सला परपेंडिक्युलर कोण आहे, b1 बार क्रॉस b2 बार, म्हणजे हा प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे प्लेनचा नॉर्मल झाला b1 बार क्रॉस b2 बार, म्हणून प्लेनचं इक्वेशन झालं r बार मायनस a बार डॉट n बार. इथे n बार b1 बार क्रॉस b2 बार आहे.
कळते? म्हणजे ज्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत त्या दोन लाईनने डिटरमाइन केलेलं प्लेनचं इक्वेशन अशा पद्धतीने लिहिणार. आणि हेच कार्टेशियन फॉर्म मध्ये काय येणार? r बार मायनस a बार. r बारचे कोएफिशिएंट काय असतात? सपोर्ट x y z असतात, म्हणून x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1. a1 बार म्हणजे काय? x1 y1 z1 कंपोनंट आहे. मग ही पहिली रो झाली तुमची. हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्टच आहे ना, आणि दुसऱ्या रो मध्ये सेम येणार. कळते? लक्षात येते? तर हे 3 पॉइंट्स आपण काल बघितले. चौथा आणि शेवटचा अत्यंत सोपा पॉइंट आहे, ते म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन. स्पेस मध्ये एखादा पॉइंट आहे, त्या पॉइंटचे एखाद्या प्लेन पासून तुम्हाला डिस्टन्स काढायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? तर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची की त्यांनी जर तुम्हाला एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं, कशापासून? प्लेन पासून, तर त्या प्लेनचं इक्वेशन ते कोणत्या फॉर्म मध्ये देतात ते पाहणं गरजेचं आहे. ते जर त्यांनी, तू काय क्लास बॉटल घेतली का नाही? घेऊन टाकली डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन. मग तुम्हाला पॉइंटचं प्लेन पासून डिस्टन्स काढायचे. ऍक्च्युअली डिस्टन्स काय असतं? परपेंडिक्युलर असतं. मला जर समजा हा पॉइंट आहे माझा आणि मला ह्या बोर्ड पासून त्याचं डिस्टन्स काढायचे, मी असं तिरपं डिस्टन्स घेईल का? मी ह्या पॉइंट वरून प्लेन वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करेल, आणि ते डिस्टन्स किती आहे? ते झालं पॉइंटचं प्लेन पासूनचं डिस्टन्स. बरोबर आहे? पण प्रश्न असा निर्माण होतो की याला दिलेल्या जी काही कंडिशन दिलेली तुम्हाला, त्या कंडिशनच्या आधारे फॉर्म्युला कसा बनवायचा. तर सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे की व्हेनेवर वी विल फाइंड डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन, ॲट दॅट टाइम whatever may be the form of equation of plane, that must be converted into normal form. आपण नॉर्मल फॉर्म बघितला प्लेनचा, बरोबर आहे? मग प्लेनचं इक्वेशन सांगा नॉर्मल फॉर्म मध्ये. r bar dot n cap is equals to small p. आठवतं का? where n cap is unit vector along normal to the plane आणि p is the distance of the plane from origin. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात ठेवणार? आपला पॉइंट आहे आजचा डिस्टन्स, हे ढोलवल्या, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन. प्लेन पासून पॉइंटचं डिस्टन्स काढायचे. तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट नोट मी काय लिहून देतोय तुम्हाला? whenever we wish to find distance, आणि किती भारी इंग्लिश लिहू बरं का, स्तुती करायची गरज नाही. whenever we wish to find a distance of a point from हे मग लेक्चर बोल देणार नाही बरं का, एक तर कवा यायचं पुन्हा असं करायचं. whenever we wish to find distance of a point from a plane, it is mandatory to write equation of Shravan, Shravan plane, to write equation of plane in normal form. R मान साइलेंट है. ठीक है? हाँ बेटा. Whenever we wish to find distance of a point from a plane, ए पोरा तुझं लक्ष नाही रे. बुक्क्यावर बुक्के 3-4 बुक्के जागेवर देईन मी. Whenever we wish to find distance of a point from a plane, it is mandatory. That means compulsory. मला आता तर माहिती आहे मॅन्डेटरी अर्थ कंपल्सरी असतं. तुम्हाला आता कळलं? तुला ठिकाणी बघायचं इट इज मॅन्डेटरी, इट इज मॅन्डेटरी. कंटाळायचं मला गुगलवर टाकायचं काय असतं अर्थ बघायचा. एक दिवस वैतागलो मी या शब्दाला. खूप झालं म्हणले आता याचा अर्थच काढू येत मराठीत. मग मला कळलं हे कंपल्सरी. ठीक आहे. इट इज मॅन्डेटरी टू राईट इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. हे पहा साधारणतः आपण ज्या फॉर्म मध्ये आपण ज्या पद्धतीनं डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन डिराईव्ह करणार आहे, आपण यूज केलेला नॉर्मल फॉर्मचा. काही लोक पुस्तकात बघताय, पण पुस्तकातून कळलं असं आमची गरज नसते. तुम्ही नंतर पुस्तक वाचू शकतात, पण मी शिकवत असताना पुस्तक वाचल्यानंतर
वो ये वाली बात हो जाएगी कि आप समंदर में जा रहे हो लेकिन एक पैर आपका एक नाव पर है, दूसरा पैर दूसरे नाव पर है, दोनों नाव अलग अलग दिशा में जा रही है। आप समझ सकते हो आपकी हालत क्या हो रही है। तो ऐसा है कि ये बात समझ में आ गई आपको। तो हो सकता है कि आपका जो भी प्लेन का इक्वेशन दिया हो वो नॉर्मल फॉर्म में ना हो, तो उसको नॉर्मल फॉर्म में कन्वर्ट करना पड़ेगा। चलो कौन बताएगा दिए गए प्लेन की इक्वेशन को नॉर्मल फॉर्म में कन्वर्ट करने के लिए हम लोग क्या करते हैं। युनिट माहिती का युनिट? हा युनिट युनिट वेक्टरचा आपण जिक्र केला नाही तर नॉर्मल फॉर्म मध्ये काय असतो युनिट वेक्टर असतो। मग ज्या अर्थी तुम्हाला नॉर्मल फॉर्म नाही दिलेला त्या अर्थी इथं काय असणार आहे r बार डॉट n बार इज इक्वल टू d असणार आहे। मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं जो नॉर्मल आहे त्याच्या मॅग्निट्यूड ने डिवाइड केलं की प्लेनचं नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्जन होतं। अरे आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये सोडवलं नाही का? मागच्या एक्सरसाइज मध्ये सोडवलं ना। एक तो क्वेश्चन होता ना दिलेल्या इक्वेशनला बघा 6.3 मधला चौथा क्वेश्चन होता वाटतं की दिलेल्या इक्वेशनला प्लेनच्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन सांगा आणि डायरेक्शन कोसाइन सांगा। आहे का पाटील सापडलं का? क्वेश्चन नंबर 4 आहे बघा म्हणलं होतं मी 6.3 मधलं क्वेश्चन नंबर 4 दिसतंय का? काय म्हटले कन्वर्ट द गिवन इक्वेशन प्लेन इन नॉर्मल फॉर्म अँड राइट डाउन द डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन अँड डायरेक्शन कोसाइन। कारण आपल्याला माहिती जसं नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं की काय होतं कंपोनेंट्स काय असतात डायरेक्शन कोसाइन असतात ना lx प्लस li प्लस mj प्लस nk इज इक्वल्स टू p डिस्टन्स फ्रॉम लक्षात येते का? ए कळलं का? मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन काढायचा असेल तर नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं प्लेनला। बरं चला मग आता आपल्या जवळ दिलेलं आहे आता आपण प्रोसेस पाहूया। नाउ वी हॅव point A having position vector a bar in space and a plane r bar dot n cap is equals to p. We have point A in space and a plane r bar dot n cap is equals to p रे नालायक p है ना मग p now we have to find distance of point A from given plane। आता काय करणार डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम गिवन प्लेन तुम्हाला फाइंड आउट करायचं तर बघा ते मूर्ख काय ते युनिट वेक्टर आहे नॉर्मल फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलं कशाला वाचतो काही वाचतो मी म्हणलं आता काय करायचं ते म्हणते युनिट वेक्टर मला वाच कशाला बोलतो रे दुसरे नाटक नको करू तुला भीती वाटायला पाहिजे माझी लक्ष दे रे चला मग आता ह्या इक्वेशन एक गोष्ट कळती की हा जो काही प्लेन आहे हा जो काही प्लेन आहे त्या प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती रे एवढंच आपल्याला क्लिअर आहे। मग आता आपल्याकडे एक प्लेन आहे या प्लेनचं आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स काढायचं आहे ह्या पॉइंट पासून समजून घ्या समजा ह्या पॉइंट मग आता तुम्ही मला सांगा हा समजा नॉर्मल आहे आणि हे डिस्टन्स p ऑलरेडी आहे आपल्याजवळ आणि तुमच्याकडे स्पेस मध्ये एक पॉइंट आहे तुम्ही काय करणार माहिती का
तो पॉइंट ज्या प्लेनला कंटेन करतोय, एक प्लेन तुम्ही काढणार ह्या प्लेनला पॅरलल, लक्षात येते का? एक ह्या प्लेनला जर तुम्ही पॅरलल प्लेन काढला आणि तुमचा पॉइंट कुठे आहे, समजा ए पॉइंट तुमचा इथे आहे, बरोबर आहे, हा ए पॉइंट आहे समजा तुमचा, ह्या ए पॉइंटचं तुम्हाला ह्याच्यापासून डिस्टन्स फाइंड आउट करायचं ह्या प्लेन पासून, बरोबर आहे. हा तुमचा प्लेन आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू बी. ह्या पॉइंटचं तुम्हाला या प्लेन पासून डिस्टन्स काढायचं, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. आता मी 2D मध्ये काढतोय त्याच्यामुळे इमॅजिनेशन करा, बरोबर आहे. मग आता मी काय करणार, ह्या प्लेनला एक पॅरलल प्लेन काढणार आणि त्या प्लेन मध्ये हा पॉइंट असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा, जर ओपी हा जो काही पॉइंट आहे, समजा याला आपण म्हटलं एन, आता ओ एन तुम्हाला माहिती परपेंडिक्युलर टू धिस प्लेन आहे, मग याला जर मी पुढे वाढवत गेलो आणि ए ला जोडलं तर हा परपेंडिक्युलर टू धिस प्लेन पण होणार आहे. सर असं हे तुम्ही नाही, मी तुम्हाला ते सांगतो, Parallel. पॅरलल आहे ना प्लेन. तुम्ही ज्यावेळेस हे दुसरा प्लेन पॅरलल काढताय ओरिजिनल प्लेनला, म्हणजे जे डिस्टन्स आहे त्यालाच पुढे तुम्ही एक्सटेंड करणार, वाढवणार, कळतंय का? हो सर. बर, हा. मग आता हे डिस्टन्स तुमच्याकडे पी आहे, तुम्हाला डिस्टन्स हे फाइंड आउट करायचे, बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा, मी काय करणार आहे, आता माझ्याजवळ हे डिस्टन्स दिलेले पी आणि मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचे एन ए, बरोबर आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द प्लेन. तर काय करायचं आता, त्या अगोदरचा फॉर्म्युला Simple लावा, आहे. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिनचं ते असं. हे. मला सांगा ह्या पॉइंटचं याच्यापासूनचं डिस्टन्स किती आहे? ते P plus NA. पी प्लस NA. पी प्लस एन ए. आता बरोबर सांगितलं त्याला, म्हणजे ओ ए डिस्टन्स असं. म्हणजे ओए बार, वेक्टर ओए बार झाला ना, आणि ओए झालं डिस्टन्स, बरोबर आहे की नाही? ओए काय झालं, ओए बार काय झाला, वेक्टर, बरोबर आहे. ओए बार झाला तुमचा वेक्टर, बरोबर आहे, आणि त्याची मॅग्निट्यूड ओए काय झाली, डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम ओरिजिन, बरोबर आहे. Yes, sir. मग मला सांगा ओए बारला तुम्हाला डिफाइन करायचं असं, ओए बार मी कसं लिहू, मला जे दिलेले आहे त्याच्या मदतीने मी कसं लिहू, जे दिलेले त्याच्या मदतीने. माझ्याकडे एन कॅप काय युनिट वेक्टर अलोंग दिस परपेंडिक्युलर आहे, Yes, sir. म्हणजे दिस इज आल्सो युनिट वेक्टर अलोंग ओए बार, Yes, sir. बरोबर आहे. मग मी काय लिहू शकतो ओए बारला, ओए बार इज नथिंग बट ओए इनटू एन कॅप, बरोबर आहे. ओए इनटू एन कॅप म्हणजे काय झालं, ओए बार झालं. ओए बारची मॅग्निट्यूड आली ओए आणि त्याची डायरेक्शन आली एन कॅप, बरोबर आहे. आता याच्यामध्ये मला फायदा काय होतोय, आता मला काय करायचंय, आता जर मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, आता बघा याची जर मी मॅग्निट्यूड घेतली, तर मला काय भेटतंय रे, मॅग्निट्यूड कशाला घ्यायची, समजा मी हा जो ओए बार आहे त्याचा याच्यासोबत डॉट प्रोडक्ट घेतला तर मला काय भेटणार आहे, एक मिनिट थांबा, तो पूर्ण distance. पूर्ण OA. हा, थांबा, असं नको करायला. आपण एक काम करूया, या प्लेनचे इक्वेशन लिहूया. मला एक सांगा, मी ह्या प्लेनचे इक्वेशन लिहू शकतो का? ह्या प्लेनचे इक्वेशन लिहिण्यासाठी मला कशाची गरज आहे, याची नॉर्मल नॉर्मलची गरज आहे. आणि ह्याच्यासाठी नॉर्मल कोण आहे, ए ओ ए ओए. आणि जे काही नॉर्मल असतो त्याच्या अलॉंग आपण काय घेत असतो, युनिट वेक्टर घेत असतो. म्हणजे युनिट वेक्टर एन कॅप त्याच्या अलॉंग आहे की नाही, आहे. बस, मग ह्या प्लेनचे इक्वेशन काय होणार, ह्याच्यावरचा पॉइंट कोणता आहे, ए. मग ह्या प्लेनचे मी इक्वेशन असं नाही लिहू शकत, आर बार मायनस ए बार डॉट एन कॅप लिहू शकतो की नाही, बरोबर आहे. हा, इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या प्लेनचे इक्वेशन काय झालं, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू ए बार डॉट एन कॅप. पण आता हे जे ह्या प्लेनचे इक्वेशन झालेले आहे, ह्या प्लेनचं इक्वेशन हे आहे नॉर्मल फॉर्म मध्ये, बघा पटतंय का, Yes, sir. नॉर्मल फॉर्म मध्ये आहे. मग हे जर नॉर्मल फॉर्म मध्ये तर हे राईट हँड साइडचं काय तुम्हाला इंडिकेट करतं, डी. बी रे डिस्टन्स
डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन करते की नाही म्हणजे ह्या प्लेनचं ए पासूनचं ओ पर्यंत डिस्टन्स काय झालं ए बार डॉट एन कॅप झालं ए बार डॉट एन कॅप झालं की नाही आणि तुमच्याजवळ ए बार डॉट एन कॅप हे पूर्ण डिस्टन्स आहे आणि पी तुम्हाला नोन आहे मग ह्याच्यातून जर ह्याला हटवलं तर हे भेटेल का नाही कळतंय का मग तुम्ही म्हणू शकता therefore distance of point A पहिले तर असं म्हणूया equation of plane parallel to given plane and containing point A is काय रे r bar minus a bar dot n cap is equals to 0 म्हणजे r bar dot n cap is equals to a bar dot n cap. So this is a normal form and therefore distance of second plane from origin is A bar dot n cap. Now to find distance of point A from the given plane, we will just subtract this distance from P or we will subtract P from this distance. बरोबर आहे तर now to find distance of A from r bar dot n cap is equal to P हे दिलेलं प्लेन बरं का distance of A from this we subtract subtract नाही असतं ते subtract असतं we subtract P from A bar dot n cap and that is required distance is equals to A bar dot n cap minus P. पण आता मला सांगा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मी पुढे घेतला होता स्पेस मध्ये तो असंही असू शकतो की तो ह्या प्लेनच्या अलीकडे असेल त्यावेळेस हे डिस्टन्स P पेक्षा कमी होईल मग तुम्ही P मधून बी तर ते सबट्रॅक्ट करणार ना म्हणून एक पे एक घ्यावा लागेल और P minus A bar dot n cap मग ह्या सिच्युएशनला आपण मॉडचा वापर करून सर एकदाच लिहू शकतो सर आपण ते प्लस मायनस जर घेतलं प्लस मायनस नसतं डिस्टन्स मायनस नसतं पी घेतलं प्लस मायनस आपण P प्लस मायनस नसतं माइनस रहेगा ही नहीं अरे साधी सरळ गोष्टी हे बघा कोणत्या बी एका डिस्टन्स मधून दुसरा सबट्रॅक्ट करा तुम्हाला माहित नाही कोणतं मोठे कोणतं छोटे आता हे समजून घ्यायचं म्हणून आपण काढत बसलो आपल्याला काय माहिती पोझिशन ऑफ पॉइंट प्लेनच्या ओरिजिनच्या जवळ आहे का दूर येते आपण सर्व मॉड टाकून देऊत ना निगेटिव्ह आलं तर बाहेर पॉझिटिव्ह घ्या पॉझिटिव्ह आलं तर ओके म्हणून त्यांनी फॉर्म्युला देताना काय दिलं पुस्तकात डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन इज नथिंग व्हॉट P मायनस A बार डॉट L कॅप P काय आहे आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या इक्वेशन ऑफ प्लेन तुम्हाला दिलेले इक्वेशन ऑफ प्लेन दिले ते नॉर्मल फॉर्म मध्ये नसेल तर नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याची इम्पॉर्टन्स कळलं का कारण जे डिस्टन्स काढायचे ते P मधून सबट्रॅक्ट करायचे म्हणून दिलेलं जे प्लेनचं इक्वेशन आहे त्याला तुम्ही नॉर्मल फॉर्म मध्ये लिहिणार तुम्हाला काय भेटणार त्या प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स भेटणार त्या P मधून तुम्ही कुणाला सबट्रॅक्ट करताय A बार डॉट n कॅपला आता A बार डॉट n कॅप काय A बार काय आहे दिलेला पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट असणार म्हणजे तुम्ही त्याचं पोझिशन वेक्टर लिहू शकणार दिलेल्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर लिहू शकणार ना A बार आणि n कॅप काय आहे युनिट वेक्टर अलोंग नॉर्मल जे तुम्हाला प्लेनच्या इक्वेशन मध्येच भेटणार आहे म्हणजे तुम्ही दिलेल्या इक्वेशनला जर नॉर्मल फॉर्म मध्ये दिलं असेल तर साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे नसर नॉर्मल फॉर्म मध्ये दिलं तर पहिले दिलेल्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार त्याच्यात तुम्हाला n कॅप भेटणार P भेटणार आणि A पॉइंट दिलेला त्याचा पोझिशन वेक्टर आहे बस P मायनस A आणि A बार डॉट n कॅप पण एक नंबरच येतो तो जर निगेटिव्ह आला तर मॉडच्या बाहेर घ्या पॉझिटिव्ह कारण ते डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम प्लेन कळलं का तुम्हाला लक्षात आलं चला पटकन याला लिहून घ्या लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करा 5च क्वेश्चन आहे आणि आपण उत्साह साजरा करूयात पार्ट 1 संपल्याचा हा बेटा
पहिले दोन प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन, फाइंड द अँगल बिटवीन द लाइन अँड प्लेन. इथले माणसं तू बोलला बरं का ए ए ए एक्सरसाइज 6.4 शेवटची एक्सरसाइज आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं बघा, फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स r बार डॉट I cap plus j cap plus 2k cap equal to 30. is equal to 13. दूसरं इक्वेशन दिले r bar dot 2i cap minus j cap plus k cap is equal to 31. तुम्हाला सांगितलं फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स. दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मलच्या मधला अँगल असतो. आता हे जे प्लेनचे इक्वेशन ज्या फॉर्म मध्ये दिलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर कट कळते की यांनी इथे नॉर्मल फॉर्म बद्दल काही बोललंय का नाही. ज्याच्या वेळेस प्लेनचे इक्वेशन असं दिलेलं असतं त्यावेळेस r बार डॉट n बार इज इक्वल टू d ह्या फॉर्म मध्ये असतं. तर देअरफॉर मग तुमच्याजवळ n बार n1 बार काय येणार i कॅप प्लस j कॅप प्लस 2k कॅप आणि n2 बार काय येणार 2i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप. तर व्यवस्थित लिहायचं. we know that equation of plane r bar is equals to r bar dot n bar is equals to d. Comparing given equations with this form we get two normals of plane n1 bar and n2 bar. ठीक है. Now angle between Comparing with standard form असलेलं ते comparing with standard form r bar dot n bar is equals to d. ते फॉर्म लिहिणंच लागतो तरी पण. मग फॉर्म लिहायचं ना. ते comparing with standard form. नाही पण तुम्हाला दोन तीन तर लेटर लिहायचे होते. तुम्हाला बोलायला तेवढा टाइम लागतो त्यापेक्षा कमी वेळ ते लिहिणं होतं. हां मग अँगल बिटवीन अँगल थीटा आहे आपला. ठीक है. मग cos थीटा इज इक्वल टू काय है n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ इनटू मैग्नीट्यूड ऑफ इन दोनों का डॉट प्रोडक्ट क्या आएगा 1 into 2 2 minus 1 plus 2 डिवाइडेड बाय इसका मैग्नीट्यूड रूट के अंदर 1 plus 1 2 plus 4 6 into इसका मैग्नीट्यूड रूट के अंदर 4 plus 1 plus 1 रूट 6 into रूट 6 और ऊपर आपको मिलेगा 3 तो 1/2. तो cos थीटा इज इक्वल टू 1/2 मतलब थीटा क्या आएगा 30 5/3 और 60 डिग्री. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 में आपको एक्यूट एंगल फाइंड आउट करना है लाइन और प्लेन के बीच का. लाइन का इक्वेशन क्या दिया है r बार डॉट i कैप प्लस 2j कैप प्लस 2k कैप प्लस लैम्डा लैम्डा टाइम्स 2i कैप प्लस 3j कैप माइनस 6k कैप r dot the plane बिटवीन द लाइन. सर ते नॉर्मल असेल ना लॅम्डा सोबत. पॅरलल वेक्टर असतं त्याला. यांनी मला वाटतं इथं चुकून लिहिले का हे r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्डा b बार असतं ना. हा सर त्यांनी डॉट प्लॉट नसते घेतलेलं. डॉट नाही ते तिथे इक्वल पाहिजे. हा इक्वल पाहिजे. डॉटचा काय संबंध आहे तिथे. लाईनचं इक्वेशन लाईनचं इक्वेशन असं कसं देतील ते. बी पॅरलल वेक्टर असतं इक्वेशन ऑफ लाईन. गाइड मध्ये पण डॉटच असते त्याच्यात. हा डॉट सर पुढे बघ खाली सोल्युशन मध्ये नाही त्याच्यात याचा संबंधच नाही ना. सर हा, असंच करून बघू याचं सर. लॅम्डा सोबत. जाऊ दे ना सर, त्यांना सर काय- इक्वल घेऊनच करू सर. कारण लेफ्टला बी असं r बार मायनस पाहिजे होतं ना. हे डॉट कुठून आणणार. हे r बार इक्वल टूच आहे. ठीक आहे. आणि प्लेनचे इक्वेशन काय दिले r बार डॉट 2i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप इज इक्वल टू 0. तर इक्वेशन ऑफ लाईन आहे तुमच्याकडे, इक्वेशन ऑफ प्लेन आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला लाईन आणि प्लेन मधला अँगल काढायचा. आपला जो फॉर्म्युला काय sin थीटा इज इक्वल टू आपण काय करतो ह्या लाईनला जे पॅरलल वेक्टर आहे तो
आणि प्लेनचा नॉर्मल यांचा डॉट प्रोडक्ट घेतो. लाईनला पॅरलल वेक्टर कोणता आहे? बी बार. जाऊ दे राहत तिथंच ते. हा पॅरलल वेक्टर आहे बी बार डॉट एन बार डिवाइडेड बाय बी इंटू एन किंवा मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार. बरोबर आहे? होय इकडं मग इकडच्या साईडला बस. हा मग हियर बी बार काय रे? 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 6k कॅप आणि एन बार काय आहे? 2i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप. साइन थीटा तुमच्याजवळ काय येणार? b बार डॉट n कॅप 2 टू द 4 मायनस 3 मायनस 6 डिवाइडेड बाय रूट के अंदर b बार का हे b बार आहे तुमचं त्याचं 49 याचं 4 प्लस 9 प्लस 36 इंटू रूट के अंदर दुसऱ्याचं 4 प्लस 1 प्लस 1 तुम्हाला काय भेटणार आहे? 5 मॅग्निट्यूड हे मॉड मध्ये घेणार आपण. हे पण मॉड मध्ये हा. हे पण मॉड मध्ये म्हणजे चुकून जर नेगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह भेटायचं. 5 minus minus 5 डिवाइडेड बाय 7 into root 6 7 into root 6 7 रूट 6 म्हणजे काय आलं बाहेर 5 अपॉन 7 root 6. हा आला sin थीटा तुमचा. बरोबर आहे. मग थीटा काय लिहिणार आहे तुम्ही? Sin inverse of 5 by 7. साइन इनवर्स लिहून टाकायचं कारण ते स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू नाही आहे. 5 बाय 7 रूट 6 बरोबर आहे. सो so that lines and lines two lines are given are coplanar. Find the equation of the plane determined by them. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेले show that lines r bar is equals to 2j cap minus मातोळे plus lambda times I cap plus 2j cap r bar is equals to 2I cap plus 6j cap plus 3 k cap mu times 2I cap plus 3 3j cap plus 4k तुम्हाला पहिले ते शो करायचे की ह्या दोन लाईन्स कोप्लेनर आहेत आणि नंतर हे दाखवायचे की त्यांनी डिटरमाइन केलेलं प्लेनचे इक्वेशन. आता ह्या दोन लाईन्स ज्या दिलेल्या आहेत त्या पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत आणि दोन लाईन्स जर कोप्लेनर दाखवायचे तर त्याची कंडिशन आपण काय बघितलेली? टू लाईन्स आर कोप्लेनर इफ काय घेतो तरी आपण त्याच्यामध्ये कोप्लेनरिटी मध्ये ह्या लाईन वरचा एक पॉइंट आणि ह्या लाईन वरचा दुसरा पॉइंट हियर कंपेअरिंग इवन इक्वेशंस with standard form r bar is equals to a bar plus lambda b bar. We get हमें क्या मिलेगा? a1 bar मतलब 2j cap minus 3k cap a2 bar क्या मिलना है? 2i cap plus 6j cap ठीक है. तो ये आपका a1 बार है और ये a2 बार है. r बार इक्वल्स टू a बार प्लस लैम्बडा b बार और इन दो लाइंस को पैरेलल वेक्टर जो है पैरेलल जो वेक्टर है वो क्या है? b1 बार इक्वल्स टू i कैप प्लस 2j कैप प्लस 3k कैप और b2 बार जो है उसको क्या लिखेंगे? 2i कैप प्लस 3j कैप प्लस 4k कैप. अब आपको a1 बार a2 बार b1 बार b2 बार मिल चुका है. अब कंडीशन ऑफ कोप्लेनरिटी इज वी नो दैट कंडीशन ऑफ कोप्लेनरिटी हे बघा गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपल्याला प्रूफ माहिती असेल त्याचं तर हे बघ हे बघू नको रे 2 मिनिट थांब थोडं नालाय का. हे बघा मी तुम्हाला सांगितलं a2 बार मायनस a1 बार आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असतो ना a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार प्लस b2 बार
याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काही आहे का? नाही. म्हणजे आहे पण म्हणजे असं बाबा बेटा a2 बार माइनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार हे 0 आलं पाहिजे. Yes, sir. हा सर बरोबर आहे. Yes, sir. कंडिशन ऑफ कोप्लेनरिटी Equals to is equal to 0. Zero. Now LHS आता LHS घेणार आणि 0 येते हे दाखवणार. मग now a2 बार माइनस a1 बार b1 बार क्रॉस b2 बार a2 बार माइनस a1 बार इकडे इथे करा. a2 बार माइनस a1 बार 2i कॅप जशा असं तसे तसे नाही 6j कॅप माइनस 2j कॅप Four. 4j कॅप आणि 3 plus 3 Six 6k कॅप. Yeah. डॉट Don't. B1 बार क्रॉस B2 बार काढायचे आता हो. हो. हा. ए. आताच करायचे का? आई कॅप चला B1 बार 1 2 3 B1 बार 2 3 4 नुसती मजा येते याच्यात तुला बाकी काही येत नाही. याच्यातून मजा येते नुसती. मायनस आय कॅप मायनस आय कॅप बरोबर डॉट मायनस आय मायनस आय कॅप सर भरोसा ठेवू शकतो मायनस 2j कॅप मायनस आय कॅप प्लस 2j कॅप 4 1 4 3 2 6 मायनस प्लस 2 नाही हा ते गोष्ट बाहेर मायनस k कॅप काही कॅप 3 आणि 4 मला या लिहून टाकू लगेच म्हणजे इथे इथे यांचा निकाल होतो. हो सर 2i कॅप मायनस 4j कॅप प्लस 6k कॅप डॉट is equals to minus 2 मायनस 8 minus 8 प्लस मायनस 6 minus 6 Sir, different is दिख रहा नहीं 8 आणि 2 10 आणि अरे 6 0 आहे ना नाही 3. सर तिथला साइनचा गोळ झालेला आहे आपला काही कुठला? हा सर चेक करा सर जर समजा ते पहिले a2 बार minus a1 बार पकड a2 बार minus a1 बार पकड 2 6 minus 2 4 6 minus 2 4 येतं ना रे प्लस 4 आहे ना. हो सर आणि ते प्लस 6 होऊन बस बस एवढं झाला सर प्लस 18 Plus 18 हा ओके 0 which is RHS and therefore Hence prove. hey Burkha therefore the given two lines are coplanar. Right Ina? Therefore given two lines are जीवन का सत्य therefore given two lines are कोप लेना given two lines are coplanar. Now equation of plane determined by lines is given by कसं लिहितो रे आपण r बार मायनस दोन्ही पैकी एक पॉइंट घ्यायचा a1 बार आणि डॉट उरलेलं कशात तसं b1 बार क्रॉस b2 बार आठवतं का इज इक्वल्स टू 0 हे काय असतं इक्वेशन दॅट इज म्हणजे काय डिटर्मिनंट ऑफ r बार मायनस a1 बार तुम्ही डिटर्मिनंट मध्ये बी लिहू शकता किंवा असं लिह तर x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 म्हणजे x1 काय आहे तुमच्याकडे 2 पॉइंट्स बघा पॉइंट्स काय आहे x y z हा पॉइंट घ्या 0 2 -3 हो 0 2 -3 म्हणजे 1 + 3 होऊन जाणार आणि b1 बार b2 बारचे कंपोनेंट्स 1 2 3 1 2 3 2 3 4 जे इथे तेच 2 3 4 is equals to 0 and therefore equation of plane काय येणार इक्वेशन ऑफ प्लेन हा x हे करून टाका हाँ सर ठीक है बहुत अच्छी बात की हां Yes, sir. लिहा पटकन जी सर ए
गया. हे मी तुम्हाला सांगते बरं का, तुम्ही मिशनेस एक्सरसाइज ट्राय करा. मिशनेस एक्सरसाइज मध्ये चांगले क्वेश्चन असेल. प्लेन बाईला आणखी क्लिअर करेल, वेक्टरला क्लिअर करेल. तसं आपला सिलेबस संपल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा वेक्टर लाईन प्लेनची मिशनेस सॉल्व्ह करायला गेला. कळते? हां. हे चला क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटले पहा. फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट. पॉइंट दिलेला आहे म्हणजे ए बार दिलेला आहे. पॉइंट म्हणजे ए बार, त्याचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. 4i कॅप मायनस 3j कॅप प्लस j कॅप. ते मी सांगत असं लक्ष द्या बरं का. डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द प्लेन. प्लेनचे इक्वेशन काय दिलेले आहे? r bar dot dot 2i cap 2i cap plus 3j cap minus 6 j cap equal to 21. is equals to 21. तर तुम्हाला डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे? मग आपल्याला माहिती डिस्टन्स काय असतं. डिस्टन्स इज नथिंग बट p माइनस मॉड के अंदर p माइनस a बार डॉट n कॅप. आता ऑब्वियसली हे इक्वेशन प्लेनचं दिलेलं आहे, ते नॉर्मल फॉर्म मध्ये दिलेलं नसतं. जर नॉर्मल फॉर्म मध्ये दिलं असेल तर ते मेन्शन करतात. हे इक्वेशन ऑफ प्लेन इज इन नॉर्मल फॉर्म. मग आपल्याला काय r बार डॉट n बार इज इक्वल्स टू d आहे. मग आपल्याला काय करायचंय, जो नॉर्मल आहे याच्यामध्ये दाखवतोय त्याचा आपल्याला युनिट वेक्टर मॅग्निट्यूडने डिवाइड करायचंय. तर ते कन्वर्ट होईल कशामध्ये? युनिट वेक्टर म्हणजे हा n कॅप मध्ये कन्वर्ट होईल. सो डिवाइडिंग बाय, याला व्यवस्थित लिहिता येईल ना तुम्हाला? कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ r बार डॉट n बार इज इक्वल्स टू d. n बार तुमच्याजवळ दिलेला असेल मग त्याचं मॅग्निट्यूडने त्याला डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग बाय रूट ऑफ 4 plus 9 plus 36 that is 7 to equation 1. तो आपको मिलेगा r बार डॉट डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 21 बाय 7. तो ये बन जाएगा 3. तो ये क्या बन जाएगा? दिस इज व्हाट r बार डॉट n क्या बनेगा विच इज इक्वल टू 3. सो कंपेयरिंग दिस, Which standard? कंपेयरिंग p इक्वल्स टू 3. काही जण येडपटपणा करतील बरं का, परत 7 ला तिकडे घेऊन जातील, मग पुन्हा तेच होऊन जाईल. पुन्हा साध्या फॉर्म मध्ये येऊन जाईल ते. कळतंय का? कंपेयरिंग विथ r बार डॉट n कॅप इज इक्वल टू p. नॉर्मल फॉर्म सोबत कंपेयर करायचं. आता दिस इज द नॉर्मल दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. त्याच्यामुळे आपण नॉर्मल फॉर्म आणि देअरफॉर p काय भेटेल तुम्हाला? नाउ a बार हे a बार काय दिलेले हे a बार दिलेले आणि a बार डॉट n कॅप पण तुमच्याजवळ n कॅप काय आहे तुमचं? सर आपण ते लिहायला पाहिजे इक्वेशन. आता लिहिलेलं आपण ते त्याच्या खालचं. तर n कॅप तर आपण समजा आता कंपेअर करतोय ना, म्हणजे n कॅप ह्याच्यासोबत कंपेअर करतोय ना. हे झालं n कॅप. हा सर मी ते म्हणतोय ते केलेलं आहे, पण आपण हे इक्वेशन लिहिलं ना तर कंपेअर करून थोडी लिहिलेलं आहे आपण. डायरेक्ट लिहिलं ना आपण n कॅप. अरे बाबा कंपेअर तर करतोय ना आपण. कोणतं ते खाली करतोय सर आपण ते इक्वेशन आहे ना r बार n बार ते त्याच्यानंतरचं इक्वेशन ते तर कंपेअर नाही केलंय ना आपण, तरी n बार लिहितोय n कॅप लिहितोय आपण. तसं हे म्हणतोय लिहिलं ना कंपेअरिंग दिस विथ. अच्छा इथे n कॅप का? हा ते म्हणतोय. अच्छा तुम्ही मॅग्निट्यूड डिवाइड केलं म्हणजे ते n कॅपच आले ना. पण आपण खाली कंपेअर केलं. खाली लिहू शकतो. याला जशाला तसं आहे. ठीक आहे बरोबर. ठीक आहे. मग p इज इक्वल्स टू दिस आणि n कॅप इज इक्वल्स टू 2/7 i कॅप प्लस 3/7 j कॅप मायनस 6/7 k कॅप. ठीक आहे बरोबर. मग आता तुम्हाला काय काढायचं? a बार डॉट n कॅप काढायचं. a बार आहे तुमच्याकडं. मग तुला जरा लक्ष दे रे. तू कधी व्हायचे पहिले मार खाण्यावर आलं त्या मला समजा ना. टाकी फोडायला सगळ्या भावा. हे i कॅप यांचा डॉट प्रोडक्ट 4 into 2/7 8/7 minus 9/7 प्लस मायनस 6/7. तर 7 डिनॉमिनेटर मध्ये येणार -15 -7 प्लस -7 -7/7 1 -1
मायनस एक 1 बरोबर आहे. Yes, sir. 3 plus आता तुम्हाला काय करायचंय रिक्वायर्ड डिस्टन्स कुठे आहे तुमचं 3 plus 1 therefore this is equals to p किती आहे 3 Three. मायनस ऑफ -1 दॅट इज किती झालं 4 4. लक्षात येते Yes, sir. डिस्टन्स किती आलं 4 युनिट्स आन्सर इन द टेक्स्ट बुक इनकरेक्ट म्हणताय काय केलं टेक्स्ट बुक वाल्याने ते गलत आहे थोडं. 4 च दिलंय. बरोबर काय क्वेश्चन 6.4 चं 4. मग कसं काय असं म्हणतं क्वेश्चन कुठं printing दिसतंय का? अरे नाही तुझं नवीन पुस्तक असेल ना. हा. ते जुन्या पुस्तकाचं बोलत असेल माझं गाईड जुनं आहे ते नवीन गाईड Sir, 2 आहे. खूप दुःख आहे. तू आहे हा. त्याला सांग. का? तू जुनं पुस्तक कुठं भेटलं गाडलं काय गाडलं हो याला जुना स्टॉक द्यायला माते मारून यायचे अच्छा वर्ष झालं का अच्छा जुनी एडिशन घेतली मी तरी बी काढलं एक 5 वर्ष एक find the distance find the distance of the point 1 1 minus 1 from the plane 3x plus 4y minus 12z plus 20 is equal to 0 आता हे जे प्लेनचे इक्वेशन दिलेले आहे हे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेले आहे Yes, sir. याला तुम्हाला कन्वर्ट काय रे त्याला काय काय बघावं लागते तो करून काय म्हणते चार ठिकाणी वाकडं झालं ते आळस याचा ना फार बेंचच्या खाली गेला होता केवढा आळस म्हणजे इथं उभं राहून आहे ना चित्र विचित्र गोष्टी दिसतात जे कोणी रेकॉर्डिंग बघेल नंतर समजा बाहेर चुकून बघितली तर त्याला वाटून बघा क्लासमध्ये पोरं नेमकं कशी क्युरियोसिटी निर्माण होईल सरांनी एक झलक दाखवायला पाहिजे त्याला क्लास एक दिवशी स्पेशल व्हिडिओ ते एवढे भारी नाही तुम्ही ते घड्याळीमध्ये पेन खुपसून स्पायडरमॅन बनायचे त्याच्यावर असं जाळं फेकायचे घड्याळी त्याचा ते पेन त्याला लटकवलं आणि असं करते त्याला हो आता मी बघितलं नाही ते काय बनलं असतं आयर्न मॅन कॅप्टन अमेरिका ते कळलं असतं हे कार्टेशियन इक्वेशन आहे बरोबर हा सर कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म कसा असतो प्लेनच्या a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equal to d बरोबर आहे मग याच्यामध्ये एबीसी काय असतात रे जे नॉर्मल असतात त्यांचे डायरेक्शन रेशो आणि x1 y1 z1 काय असतात x1 y1 z1 काय आहे पॉइंट ऑन द प्लेन आहे Yes, sir. बरोबर आहे पॉइंट ऑन द प्लेन आहे मग आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला परत एकदा कशात लिहू शकता तुमच्या नॉर्मल r bar dot n bar equals to d च्या फॉर्म मध्ये लिहू शकता बरोबर आहे मग याच्यामध्ये नाही बी लिहिलं तरी चालते पण याच्यावरून तुम्ही काय लिहू शकतात रे तुमचा a बार काय आहे आता ह्या इक्वेशन मध्ये x - 0 y - 0 z - 0 आहे त्याच्यामुळे a बार काय झालं 0 वेक्टर a बार ही 0 वेक्टर झाले नाही ते x1 y1 z1 दिसतंय का काय x - 0 y - 0 z - 0 आहे हा हे कोण आहे अरे हे प्लेनचे इक्वेशन आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये Yes, sir. प्लेनचे इक्वेशन लिहिण्यासाठी काय लागतं प्लेनवरचं एक पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत हे Yes, sir. तुम्हाला हे डिस्टन्स काढण्यासाठी ए बारची गरज आहे की नाही Yes, sir. कुठे गेलं ते हे ए बारची गरज आहे की नाही Yes, sir. मग ए बार तुमचा 0 वेक्टर आहे आणि तुम्हाला युनिट वेक्टर पाहिजे n कॅप त्याच्यासाठी तुम्हाला n बार पाहिजे ए पोरा हाय बाबा काय काय बघावं लागेल मला कोण आहे तिकडं दिसतंय का कोणी? तुला काय तुला आत्मविश्वास दिसत नाही? ए
मग एन बार कोण सांगाल रे? चला बघूया कोण सांगते एन बार. सर काय काढायचा एन बार कोण सांगते? त्यांचा प्रोडक्ट झिरो येणार आहे का? झिरो येणार आहे त्यांचा प्रोडक्ट, पण तरी मी एन बार सांगा नालाय का? जर त्याचे मॅग्निट्यूड अरे तर मी एन बार विचारतोय. असू दे ना, मग काय झालं? इट इज अ जनरल वर्ड इन मराठी. तर तोंड म्हणत नाही का आपण? ए, अरे मला एन बार सांगा ना. आम्हाला सर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. अरे काय मूर्ख आहे तुम्ही. अरे एन बार कोण असतो प्लेनचा? नॉर्मल. मग ह्या इक्वेशन मध्ये तुमचा जो नॉर्मल आहे त्याचे कंपोनेंट्स कोण असतात? डायरेक्शन रेशो असतात की नाही? ए बी सी. 3i cap plus 4j cap माइनस 12k क्या ठीक आहे. मग एन बार तुमच्याजवळ भेटलेला आहे. ए बार झाला, एन बार झाला. आणि कोणत्या पॉइंट पासून डिस्टन्स काढायचे? या पॉइंट पासून काढायचे. Yes, sir. अरे हा जो ए बार डॉट एन कॅप आहे याच्यामध्ये ए बार आपला पॉइंट आहे. आपल्या जनरल नोटेशन मध्ये पण इथे ए बार असतो, बरोबर आहे की नाही? हा ए बार कोण आहे? हा प्लेन वरचा पॉइंट आहे. ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. Yes, sir. ह्याच्याशी घेणं नाही का? आपल्याला काय पाहिजे रे? आपल्याला पी पाहिजे, बरोबर आहे? आपल्याला पी पाहिजे. चला ठीक आहे. त्याच्या पी कसं काढणार आपण? ए बार आपला 0 होता, बरोबर? मग आपल्या प्लेनचे इक्वेशन सगळ्यात पहिले तुला इक्वेशन ऑफ प्लेन इन जनरल इन वेक्टर फॉर्म किंवा वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. हां काय असतं रे? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग आर बार काय आहे? आर बार डॉट एन बार काय? 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 12k कॅप आणि एन ए बार 0 आहे त्याच्यामुळे हे होऊन जाणार 0, बरोबर आहे? हो सर. मग आता तुम्हाला काय करायचं? याला कन्वर्ट करायचं इन नॉर्मल फॉर्म. सो नॉर्मल फॉर्म ऑफ दिस इज r bar dot 3i cap plus 4j cap minus 12k cap is equals to 0. याला तुम्ही डिवाइड करणार मॅग्निट्यूड ने दोन्हीकडे. तर 9 plus 16 plus 144 किती येणार रे? तेरा सर 30 therefore normal form काय झाला मग? r bar dot 3 by 13 i cap plus 4 by 13 j cap minus 12 by 13 k cap is equal to 0. ए मग p ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला? p ची व्हॅल्यू 0 भेटली. आणि n कॅप काय भेटला? n कॅप इज दिस. आणि हा तुमचा a बार आहे जो आपल्या फॉर्म्युलेमध्ये लागणार आहे डिस्टन्स काढण्याच्या. a बार आहे तुमचा i कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप. मग देयरफॉर रिक्वायर्ड डिस्टन्स तुम्ही काय लिहिणार रे? रिक्वायर्ड डिस्टन्स इज मॉड के अंदर p माइनस a बार डॉट n कॅप. आता a बार आहे ना? हां मग p काय आहे रे? 0 माइनस a बार Plus j cap minus k cap. a बार काय तुमच्याकडे? i कॅप प्लस j कॅप माइनस k कॅप. डॉट n बार काय आहे? n कॅप काय आहे? 3 by 13 i कॅप 4 by 13 4 by 13 j कॅप minus 12 by 13 k कॅप. बरोबर आहे? म्हणजे काय आहे? मॉड ऑफ 0 मायनस याचं मल्टिप्लिकेशन 3 by 13 प्लस 4 by 13 मायनस प्लस 12 by 13. म्हणजे काय झालं रे? 0 मायनस 13 दशाला तसं 4 आणि 3 6 19 by 13 म्हणजे मॉडच्या बाहेर येणार 19 by 13. रिक्वायर्ड डिस्टन्स झालं 19 by 13 जे की चुकले. सर काही केलं अजून विचार करणं पूर्वी. सोल्युशन आपल्या
कळलं ती ऍप आहे त्याच्यामध्ये अरे लय पांचट चुकलं ना नाही आपलं काय चुकलं माहिती का आम्हाला काही कळलंच नाही सर चुकायला ए बार आपण झिरो घेतला ना झिरो वेक्टर ए बार म्हणजे काय x1 y1 z1 बरोबर आहे ना पण त्यांनी इथं ऍक्च्युली काय केलेले x1 y1 z1 च कॅल्क्युलेशन करून ह्याच्यामध्ये कन्वर्ट केले ना त्याला आम्हाला कळलंच नाही सर काय केलं त्याच्यामुळे आम्ही अशीच बसलो लक्ष देत नाही मूर्खांना तिथूनच समजलं नाही आम्ही विचार बसलो ना चाललं म्हणलं काय थ्री आन्सर आहे का सर त्याचा हा बरोबर आलं होतं. असं म्हणजे तरी नंबर काय बरोबर घ्यायची अरे म्हणलं घेतलं म्हणजे काय बोलला बाई बघीन मी बरं थांबलो मला माहिती आहे ना कपडे घेतात जाणार गाडी देणार बाबा म्हणजे ते बोललो तर शांत बैठ चुक्कर घ्यायचं तो रात्रीच बोललो बरं ते नाही म्हणला ठीक आहे रे चला याला दुसऱ्या सोप्या पद्धतीने सांगतो ती म्हणे की आम्ही आता सगळेजण लक्ष देतील ना Yes, bro. ओम मानकर तुम्ही तर बोलले ना आता सर मार्क हे बघा मी तुम्हाला नॉर्मल फॉर्म जो आहे वेक्टरचा वेक्टर इक्वेशनचा जो नॉर्मल फॉर्म आहे त्याच्यामध्ये एक आपण बघितलं होतं की जर वेक्टर फॉर्म मध्ये दिला असेल तर त्याला नॉर्मल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो जर तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन ax + by + cz इज इक्वल टू b दिलेला असेल तर याचा नॉर्मल फॉर्म आपण कसा काढतो a/√a² + b² + c² जो नॉर्मल आहे त्याचे डायरेक्शन रेशोज आहेत ना हे त्याच्या मॅग्निट्यूड ने डिवाइड करायचं by/√a² + b² + c² हां नॉर्मल फॉर्म ax/by + cz/√a² + b² + c² is equals to d/√a² + b² + c². मग आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी p पाहिजे ना त्यासाठी दिलेल्या प्लेनच्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे मग नॉर्मल फॉर्म फॉर दिस इक्वेशन नॉर्मल फॉर्म काय येणार आहे 3x + 4y - 12z डिवाइडेड बाय रूट ऑफ किती आलं ते 13 आलं ना 13 आणि हे किती आहे ह्याला राईट हँड साइडला पाठवून द्या म्हणजे p भेटेल तुम्हाला -20/13 म्हणजे p काय झालं तुमचं -20/13 झालं p सर आपलं p 0 आलं होतं ना तेव्हा मागच्या वेळेस p 0 घेतलं होतं आपण 20 घेतलाच नव्हतं आणि मग p 0 घेतलं होतं आपण त्याला ट्रान्सफरच नव्हतं केलं इकडे हो ना मग मी ते मागाशी तेच तर सांगितलं तुम्ही म्हणले ना आम्हाला काहीच कळलं नाही आपल्याला काही कळलं हे जे म्हणलं ना हे 0 घेतले हे चुकीचं आहे कारण की हा जो d आहे तो x1 y1 z1 च्या मल्टिप्लिकेशन मधून तयार झालेला आहे आणि त्याला वापस ऑप्टेन करण्याची एकच मेथड आहे ती म्हणजे डिवाइडिंग बाय इट्स डायरेक्शन रेशो मॅग्निट्यूड ने डिवाइड करणं मग तुम्ही √a² + b² + c² ने डिवाइड केलं मग आता ह्या इक्वेशन मध्ये हा तुमचा p असतो मग p तुम्हाला भेटलेला आहे बरोबर आहे तुमच्याजवळ a बार आहे तुमचा हा a बार i cap + j cap - k cap आणि तुमचं n cap काय आहे रे n cap युनिट वेक्टर कोणता आहे 3/30 मला तुम्ही सांगा युनिट वेक्टर मध्ये ज्यावेळेस तुम्ही याला नॉर्मल फॉर्म मध्ये लिहिता तेव्हा x y z चे जे कंपोनेंट्स असतात ते काय असतात
Direct साईन्स एलिमेंट असतात आणि त्याच्यामुळे एन कॅप काय 3 by येणार 13 I 3 cap by 13 I cap plus 4 by plus 4 by 13 J cap minus 12 by 13 K cap. मग आता A bar dot n cap फाइंड आउट करूयात आपण. A bar dot n cap is equals to 13 by 3 by 13 I cap plus 4 by 13 J plus cap 12 by 13 plus 12 by 13 K cap plus 12 by 13 K cap. हे कसं काय? ते अरे A bar आणि n चा डॉट प्रोडक्ट घेतोय ना मायनस मायनस प्लस minus मग 12 च्या 16 ते 19 19 by 13 K बरोबर. Yes sir. मग आता A bar dot n bar भेटलेले आणि P ची व्हॅल्यू भेटलेली. Therefore required Minus distance काय येईल? minus 20 by 13 mod of P minus A bar dot n cap. P ची व्हॅल्यू किती आहे? minus 20 by 13 minus 20 by 13 minus 19 by 13 mod च्या आतमध्ये म्हणजे हे होईल minus 29 by 13 म्हणजेच minus 3 आणि म्हणजेच 3 युनिट्स. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन काढत असताना असं इक्वेशन दिलं प्लेनचं तर ते तरी बाहेर क्लासमध्ये असतो. जर इक्वेशन ऑफ प्लेन असं दिलं असेल तर याला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. जर कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं असेल तर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर ने डिवाइड करा. p ची व्हॅल्यू भेटून जाईल. इथं आपला पार्ट 1 संपलेला आहे. जोरदार टाळ्या होते. ठीक आहे चला भेटूया.